हाय मैत्रिणींनो, नंदिनी स्नेहभोजनमध्ये तुमचे स्वागत आहे। आता आंब्याचा सीजन आलाय तर आपण धिरडी करूया। त्याला लागणारं साहित्य बघ, एक मोठं पातेले घेतले, त्यात 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते आणि जितकं गव्हाचं पीठ घेतो तितकंच आपण ज्वारीचं पण पीठ घ्यायचं त्याच वाटीने। ते पण 2 वाट्या, ते पण 2 वाट्या। थोडंसं मीठ टाकूया, बघा मीठ 1 चमचा। आता याच्यात आपण लागेल तसं पाणी टाकूया आणि ह्याला एकदम छान असं मिक्स करून भिजवून घेऊया। जवळजवळ 6 वाट्या पाणी लागेल वाटीने जर मेजर केलं तर। तर बघा जवळजवळ मला 1 लिटर लागले, मी 2 तांब्यांनी पाणी घेतलं, 1 लिटर लागले। आपण हे आता जसं डोसा करतो तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हातानेच मिक्स करायचं म्हणजे गुठळ्या वगैरे असलेल्या त्या निघून जातील। चमच्याने केलं तर त्या गुठळ्या होतील, म्हणून थोडं हाताने छान असं एकजीव करून घेऊया। हे बघा एकदम मी असं गुठळ्या सगळ्या फोडून घेतले, एकदम असं छान झालं बघा हे पीठ। आता हे 10 मिनिट आपण रेस्ट होण्यासाठी ठेवूया। बघा मी एक असा डोसाचा तवा आहे ना, मोठा असा लोखंडी माझ्याकडे, तो गरम होण्यासाठी ठेवलाय। बघा मी कांदा असा कट करून घेतलाय जेणेकरून आपल्याला ह्याच्याने तेल लावता येईल। तवा छान गरम झाला, तेल लावून घ्यायचे। एक फुलपात्र घ्यायचं किंवा पळी घ्यायचं, त्याच्याने आपण हे थोडं थोडं बॅटराचं टाकून घ्यायचं। त्याच्यावर एका बाजूने आपण झाकण ठेवूया 2 मिनिटं। हे बघा आता एकदम छान असं झालंय। आता ह्याला पलटी मारायची नाहीये, असंच फोल्डिंग करून घ्यायचं। किती सुंदर झालेलं आहे। ह्याला धिरडी म्हणतात, मी ही धिरडी केली आहे। बघा छान अशी तयार झाली, काढून घेऊया। हे बघा तुम्ही असंही करू शकता किंवा पलटी मारून दोन्ही बाजूने शेकून पण घेऊ शकता। मी तुम्हाला दोन्ही दाखवते, ते झाकण ठेवून पण पलटी मारून पण असं पण छान लागतं, तसंही छान लागतं। बघा किती छान जाळी पडली, याला किती सुंदर झाले बघा। पोट भरतं, झटपट होतो। बघा रेसिपी पूर्ण झाल्याने एकदम असं छान अशा आहे बघा लुसलुसीत अशा धिरड्या झालेत आणि रसाबरोबर तुम्ही एकदम छान असं खाऊ शकता। आता आंब्याचं सीजन आले ना, करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।